गेस्ट हाऊसवर नाश्ता वगैरे केला आणि तिथून पुढं निघालो मालवणच्या दिशेनं. आणि रस्त्यातच हे इतके छान छान स्पॉट लागत होते जे तुमच्यासाठी मी कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतले. दोन्ही साईडनं घनदाट असं जंगल होतं आणि मधूनच हा रस्ता जात होता. सोबतच गाडीमध्ये गाण्यांची साथ होती, प्रत्येकजण आपापल्या आवडीचं गाणं लावत होतं. आणि ह्यावेळेस तर साहेब पण खूप इंटरेस्ट दाखवत होते प्रत्येक गोष्टीमध्ये. स्वतःहून आमचे फोटो व्हिडिओ वगैरे काढायचं चाललं होतं आणि आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो या ट्रिपसाठी. याच्या आधी आम्ही अलिबागला गेलेलो आणि त्याला खूप दिवस झालेलो. वेणू झाल्यापासून आम्ही असं कुठं बाहेर पडलोच नव्हतो लांब. तर इतकं छान वाटत होतं. सोबतच रस्त्यानं आम्हाला ह्या छोट्या छोट्या खाड्या लागत होत्या ज्या गाडीमधून आम्ही उतरून बघत होतो. खूप एन्जॉय केला. आणि आम्ही घरूनच असं ठरवलं नव्हतं की हे पाहायचं ते पाहायचं. समोर काय बघण्यासारखं आहे हे आम्ही मोबाईलमध्ये सर्च करायचो आणि तिथं उतरायचो. इतकं छान वाटत होतं सकाळच्या वातावरणामध्ये. खूप मनामध्ये आणि डोळ्यामध्ये भरून घ्यायचा प्रयत्न चालू होता आणि जितकं पाहावं तितकं कमीच वाटत होतं. खरंच खूप छान वाटत होतं. मला आता इथं शब्दामध्ये सांगता येत नाही, पण खूप छान वाटत होतं. आणि इतके छान छान ह्या खाड्या होत्या. कॅमेऱ्यात तितकं व्यवस्थित नाही वाटत, पण असं समोर बघायला खूप छान वाटत होतं. आणि अजून एक आम्हाला रस्त्यातच ही खाडी लागली होती आणि पूर्ण कोकण फिरण्याचा आमचा प्रयत्न चालू होता. हे कोकणामध्येच होतं. आणि कोकण म्हटलं की निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाचा ठेवा जे असतो ते खरंच कोकणामध्येच आहे बघण्यासारखं. तर पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो मालवणचा असणार आहे. तिथं महाराजांचं मोठं असं स्मारक आहे आणि किल्ला पण आहे तिथं, बीच वगैरे आहे. तर तोच असणार आहे पुढचा आपला व्हिडिओ. तर बघायला विसरू नका. असेच व्हिडिओवर कंटिन्यू राहा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. तर चला भेटूयात उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.